नमस्कार. मी बघा इथे 22 नंबर सर्कलच्या इथे आहे आणि हे शौचालय आहे. हे बघा काय लिहिलं आहे, ठाणे महानगरपालिका ठाणे सार्वजनिक शौचालय, बरोबर आहे. आता ह्या शौचालयामध्ये महिलांसाठी शौचालय आहे. मी तर कधी इकडे येत नाही, पहिले यायची, पण आता येणं हल्ली मी बंद करून टाकलं होतं. तर आता हे बघा या शौचालयामध्ये इथे हे पण लिहिलेलं आहे बघा, ठाणे महानगरपालिका शौचालय, हे सगळं लिहिलेलं आहे. इथे एक महिलेला कामासाठी ठेवलेलं आहे बघा, ही महिला आहे तिला कामासाठी ठेवलेलं आहे इथे. आणि त्या शौचालयामधनं मी बाहेर आले तर ती महिला मला म्हटली की पैसे द्या म्हणून. तर मी म्हटलं कसले पैसे, शौचालय तर इथं मोफत आहे महिलांसाठी, तर पैसे कशाचे द्यायचे तुम्हाला. तर ती म्हणते की नाही, इथे आम्हाला कामाला ठेवलेलं आहे, आम्ही इथे काम करतो, तर त्या कामाचे आम्हाला त्या कामाचे पैसे घ्यायला लागतात. तर मी म्हटलं असं कसं, तुम्हाला कोणी कामाला ठेवलं आहे, तुम्ही त्याच्याकडनं पैसे घ्या ना, तुम्ही आम्हाला कसं बोलताय पैसे द्या म्हणून. हां क्या कोण सेठ कोण आहे, कोण आहे, रावतारे. हां ते बघा, तो माणूस म्हणतोय त्याचं नाव रावतारे म्हणून कोण आहे, तर तो पैसे घेतो आणि म्हणजे लोकांना पण कामाला ठेवतो, तर त्यांना पण म्हणतो की पैसे द्यायला लागणार म्हणून. तर हे कुठपर्यंत योग्य आहे ते सांगा. हे मुख्यमंत्र्यांचं इथं मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी आम्ही राहायला आहोत आणि इथे पैसे घेतले जातात. हा सामान्य नागरिकांसाठी इथं लिहिलेलं आहे, सार्वजनिक लिहिलेलं आहे इथे, आणि इथे पैसे घेतले जातात. म्हणजे सार्वजनिक आहे की कसं आहे ते आता मलाच काय कळत नाही आहे. 22 नंबर सर्कलच्या इथला वॉशरूममध्ये हे बघा. आता व्हिडिओ पोस्ट करते मी, तुमचं काय मत आहे ना याच्यावरती सांगा, ठीक आहे. चला धन्यवाद. उकळले जातात लोकांकडनं, ठीक आहे. चला धन्यवाद. काय मत असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.